गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे तिसरा दिवस ट्रिपचा आणि आम्ही लोकल ठिकाणीच फिरणार होतो आज. आता आम्ही आलोय शॉपिंग. मम्मी तर पळाली, पुढे पळाली. मम्मी रडतीये. झूम करून दाखवू आपण. रडायचं नाही मम्मी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज तिरुपतीमधला शेवटचा दिवस होता आणि काल वेल्लोरमधलं सुवर्ण मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही रूमवरती जाऊन मस्त झोप काढली आणि आराम केला. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही ऑब्व्हियसली नाश्ता करून करायची होती, त्यामुळे पेपर डोसा, मसाला डोसा आणि फॉर अ चेंज म्हणून आज पोंगल ऑर्डर केला होता. पण असं काही वेगळं नव्हतं त्याच्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रीयन भातासारखाच लागला तो. तर ते सगळं खाऊन झालं होतं. आम्ही कंटिन्युअस 3 दिवस झाले इडली, डोसा, वडा असंच सगळं खात होतो. त्यामुळे आज दुपारी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असं सकाळीच ठरवलं होतं आणि त्यामुळे नाश्ता संपवून पटकन पुढच्या प्रवासाला निघायचं होतं. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे तिसरा दिवस ट्रिपचा आणि आम्ही लोकल ठिकाणीच फिरणार होतो आज. तर पहिला पप्पा मंदिराचं नाव काय? कपिलेश्वर ना? कपिलेश्वर टेम्पलला आम्ही आज आलोय. सकाळी नाश्ता केला, त्याच्यानंतर टेम्पलला आलोय. सुंदर असं मारुतीचं मंदिर बघितलंय. आता शंकराचं मंदिर बघणार आहे. आज चाललोय. ॲक्च्युअल मंदिरात फोन अलाउड नसल्यामुळे ऑब्व्हियसली जास्त काही शूट करता आलं नाही, पण बाहेर जे काही मला शूट करता आलं ते मी दाखवते आहे. आणि छान असं मंदिराचा परिसर खूप छान होता. कपिलेश्वरा टेम्पल बघून झालं. आता आम्ही आलोय गोविंदराज टेम्पलला आणि खूप छान आहे इकडचं मंदिर वगैरे. खूप असं उंचच्या उंच एंट्रन्स आहे तिकडे. तर आता सध्या तरी त्यांनी कव्हर केलंय उन्हामुळे, त्यामुळे ते दिसत नाहीये. बट इथं मार्केट आहे समोर. ऊन ऑब्व्हियसली ऊन खूप आहे, उन्हाला काही तोडच नाहीये. हे असं मार्केट आहे आणि छोटे छोटे शॉप्स आहेत आजूबाजूला आणि समोर मंदिर आहे. असं म्हणतात की गोविंदराज हे श्री व्यंकटेश्वराचे मोठे भाऊ आहेत आणि त्यामुळे त्यांची इथे पूजा केली जाते. आणि मी ज्या एंट्रन्सचा आधी उल्लेख केला त्याला गोपुरम म्हणतात, जो की 50 मीटर उंच आणि 7 मजली आहे आणि त्यावरती रामायणाच्या बऱ्याचशा स्टोरीज कोरलेल्या आहेत. गोविंदराज मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही पद्मावती मंदिरात गेलो, पण तिथे खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच देवीचे दर्शन घेतले. आणि आता वेळ होती पेटपूजा करायची. तिरुपतीमध्ये PS4 म्हणून रेस्टॉरंट आहे जे की खूपच फेमस आहे. स्पेशल मील्स म्हणून थाळी आहे, स्पेशल थाळीचे ते खाल्ले. राईस होतं, पण आपल्या महाराष्ट्रामधल्या सारखं चपात राईस आणि पुरी दिली. मला वाटलं रोट्या असतील त्याच्यावर, पण ठीक आहे, एकदा अनुभव घ्यायला काय हरकत नाही. सगळ्या भाज्या व्हेजिटेबल आणि राईस बरोबर खायचं. राईस किती टाईपचे खाल्ले? राईस एक मसाला राईस होता, एक व्हेज फ्राईड राईस आणि आता आम्ही आलोय शॉपिंग करायला. खाऊन घेतलं भरपूर पोटभर, म्हणजे आम्ही शॉपिंग करायला मोकळे. पप्पांना एका साईडला बसवणार आहे, मी आणि मम्मी शॉपिंग करणार आहे. मम्मी काय काय घेणार आहे? आणि मी बॅगा सांभाळणार आहे आता. हो, आणि आम्ही शॉपिंग करणार आहे. मम्मी तर पळाली, पुढे पळाली. RS ब्रदर्स म्हणून एक मॉल आहे कपड्यांचा तिरुपतीमध्ये बस स्टँडवर. एवढे सुंदर कपडे मिळतात आणि एवढे स्वस्त मिळतात. मी लास्ट इयर पण आली होती तेव्हा इकडून आम्ही भरपूर शॉपिंग केलेली. आता पण आम्ही भरपूर शॉपिंग करणार. येस, एवढ्या सुंदर साड्या तिकडे. आम्ही ऑलमोस्ट 10-11 साड्या घेतल्यात आणि एक ड्रेस घेतला मम्मीनी. मम्मी साड्या किती घेतल्या? 11. हा, 10 आणि 1. पैसे कोण देणार आहे? 11 साड्या घेतल्यात आम्ही. स्वस्त आहेत, खूप जास्त स्वस्त आहेत, त्यामुळे घेतल्यात बल्क मध्ये. आता मम्मीला मी वर्षभर एक सुद्धा साडी घेऊन देणार नाहीये.
तर छान शॉपिंग झाली आहे. माझ्यासाठी काही भेटलं नाहीये. म्हणजे तिकडे ना हाफ सारीज होत्या, पण मला नाही आवडली आणि मी लास्ट इयर एक घेतलेली ती तशीच आहे जी की मी अजून घातली नाहीये. सो मी तर अजून काही घेतलं नाहीये, साडीच घेतली आहे माझ्यासाठी मग. पण अजून मी फिरणार आहे अर्धा तास तरी, तर मग बघू दुसरं काही भेटतंय का. शॉपिंग झालेली आहे फायनली. खूप सारी शॉपिंग केली आहे. ॲज यू कॅन सी पप्पाने सगळं भरलेलं आहे आणि आता हॉटेलवर जाऊन चेकआउट करून कपडे चेंज करून बॅक टू रेल्वे स्टेशन आम्ही जाणार आहोत. आणि ट्रेन आहे रात्रीची 8 वाजताची. तर आता ऑलमोस्ट सगळं संपलंय. आता परत जायची वेळ आली आहे. तर आता आम्ही निघतोय आणि भेटूयात परत एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. सी यू बाय. बघता बघता 3 दिवस कसे संपले कळलं पण नाही आणि आमची खूप छान अशी ट्रिप झाली होती. आणि ते म्हणतात ना, तिरुपती बालाजीला जेव्हा वाटेल तेव्हा तो तुम्हाला आपोआप दर्शनासाठी बोलवेल, आणि आमच्या बाबतीतही तसंच झालं होतं. आणि खूप साऱ्या एन्जॉय करून शॉपिंग करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनला आणि आमची ट्रिप अशा प्रकारे संपलेली आहे. मम्मी तुला कसं वाटतंय आता? रडायचं नाही. परत कुठे जायचं फिरायला? बर, आता तुला घरी जाऊ वाटतं? इथंच राहावं असं वाटतंय. इडली डोसा सांबर डोसा किंग. मम्मी रडतीये, झूम करून दाखवू आपण. रडायचं नाही मम्मी. आता पप्पांकडे जाऊ. कसं वाटतं तुम्हाला आता परत जातोय तर? जाताना तेवढं चांगलं नाही वाटत, अजून थांबावंसं वाटतंय, पण काम तर आहेत, जावं तर लागणार. आता नेक्स्ट ट्रिप कुठे? नेक्स्ट ट्रिप बघू आता, तुम्ही कुठे ठरवताय तसंच जायचं. ठीक आहे. ओके बाय. बाय बालाजी. अशा प्रकारे आपली ट्रिप संपलेली आहे आज इथे. आता आम्ही ट्रेननी परत पुण्याला जाणार आणि त्यानंतर मग रेग्युलर ऑफिस आणि बाकीची कामं चालू होतील. तर भेटूयात परत पुढच्या ट्रिपला, पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.